सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकायम सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विश्वाचा नियंत्रण करता जो परमात्मा परमेश्वर आहे त्यास वंदन करू. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सह भूमी विश्वतवृत्या दशांगुलम. आज आपलं भगवान कलकी दत्त पूर्णावतार सांगे सोमरस चमत्कार या विषयावर प्रवचन आहे. त्याच्यात आज रुचा म्हणून घेऊ, मग आपण त्याचं स्पष्टीकरण सुरुवात करू. ओम विश्वदेवा स्वाकृतिम ओमानस्य आगत वायु बृहस्पति सूर्याग्नि इंद्र सजोषाः. वायु बृहस्पति सूर्याग्नि इंद्र तथा अन्य विश्वदेवा सजोषा पौमानस्य स्वाकृती आगत. वायू बृहस्पती, बृहस्पती म्हणजे देवांचा गुरु. सूर्य अग्नी इंद्र व अन्य सर्व देवदेवता एकत्र मिळून सोमाच्या स्वाहाकार यज्ञात उपस्थित आहोत. म्हणजे त्यांना उपस्थित राहण्याकरता त्या देवांना तिथे विनंती केलेली आहे. त्या दृष्टीने आपण आता सोमरस पेण्याकरता बोलवलंय. सोमरस पेल्याशिवाय देवांना ताकद येत नाही. आता देवांना विचारला प्रश्न, देवा तुम्ही अवतार कसा काय घेत? एक जण म्हणला देवाला सांगता येत नाही त्यांनी कसं काय अवतार घेतला. देव म्हणले आम्ही काय मूर्ख आहेत काय? अवतार आम्ही स्वयंभू आहोत. म्हणून आता थोड्या वेळ सांगतो. तारीख 18/4/2024 सकाळी पाठे 5:30 वाजता ऊसाचा रस काढून यज्ञामध्ये सोडला. गणपतीला दिला, पंचमुखी शिवलिंगाला दिला, नंतर पांडुरंगाला दिला, नंतर रुक्मिणी दत्तवारांना दिल्यानंतर 1-2-3 सेकंदामध्ये पाठीमागं एक देवी प्रगट झाली. म्हणले महाराज काय चिंता करताय? म्हणलं काय चिंता करतो, ही देव आणि आपले देव कसे काय प्रगट झाले? ते लोक म्हणजे देवांचं महत्व नाही. पण ते म्हणजे मला ओळखलं का? म्हणलं तू पृथ्वी माता आहेस, मग मला जरा थोडंसं सोमरस द्या. मग त्या देवीला सोमरस दिला. ती सोमरस पेल्यानंतर म्हणजे पुढं पहा. मग पुढं पांडुरंग पाहिल्यानंतर पांडुरंगाने विश्वरूप धारण केलं, भलं मोठं दिव्य विश्वरूप. मग पांडुरंगाने विश्वरूप धारण केल्यानंतर ते बोलायला लागले. काय म्हणले की जगामध्ये प्रथम ब्रह्म आहे, ज्याचा कधी नाश होत नाही, जन्माला येत नाही, त्याचे विरळ आहे. आणि त्या विरळा ब्रह्मामध्ये आम्ही स्वतः प्रगट होतो. तुम्ही पाणी पाहिलं का? पाहिलं. मग पाण्याच्या वराला मासा दिसतो आणि पाण्याच्या तळाला गेला मासा दिसत नाही, फक्त पाणीच दिसतं. तसे ब्रह्म आहे अनंत, त्याचा अंत लागत नाही. आणि ते ब्रह्म म्हणजे आम्ही स्वतः आहोत असे पांडुरंग म्हणाले. मग त्यांनी सांगितलं की जे ब्रह्म आहे जन्माला येत नाही, मरत नाही, अविनाश आहे, ते कुठं जात नाही, कुठून येत नाही, जसं आहे तसंच आहे. ते ब्रह्म जे आहे अजन्म अगोचर अदृश्य, ते ब्रह्म जे आहे त्या ब्रह्मामध्ये परमात्मा मी स्वतः म्हणजे परमात्माने निष्कंप ओंकार कवच तयार केलं.
ओंकार कवच प्रगट केलं आणि त्यात प्रवेश करून सहस्र शीर्षा सहस्राक्षा असं रूप धारण केलं. तर सांगायचा मुद्दा असा की भुईमुग आपण लावल्यानंतर त्या भुईमुगाला पुढं टरफळ तयार होतं छंद आणि स्वराचं. त्याच्यामध्ये मगाचे होतं, मग शेंगदाणा तयार होतो आणि त्या शेंगदाण्यामध्ये बारीक कोंब असतो, ते ब्रह्म. तर अशा दृष्टीने जो स्वयंभू परमात्मा आहे, परमेश्वर म्हणले, तो परमात्मा आहे. त्याने स्वतः ओंकार स्वरूप वज्र कवच तयार केलं शेंगासारखं आणि त्याच्यामध्ये स्वतः प्रवेश केला. स्वतः प्रज्वलित ज्योत तयार केली. ऋषी देवता छंद आणि स्वर हे ओंकार स्वरूपामध्ये प्रगट केले आणि मग देवाने आपलं स्वतःचं शरीर स्वतः ते प्रगट झाले. आई नाही, वडील नाही, स्वयं सिद्ध बनले, प्रगट झाले. सहस्र शीर्षा सहस्र दशांगुलम. पांडुरंग म्हणले अशा दृष्टीने मी प्रथम, अशा दृष्टीने आमचं हे स्वरूप आहे. ज्याप्रमाणे आपण वस्त्र धारण करतो, करून टाकतो, तशा प्रकारचं हे जे ब्रह्म आहे, ह्या ब्रह्मामध्ये वज्र कवच रूपाचं ओंकार स्वरूप, बिंदू डोके, अर्धमात्र हात, एकाकार छाती पाठ पोट आणि 3 आकार पाय, अशा दृष्टीने विराट स्वरूप असं शरीर, असं ओंकार स्वरूप शरीर धारण केलं, तयार केलं कवच, त्याच्यात प्रवेश केला. आणि मग मी आजन्मच आहे. जन्म कुठं झालाय? तुमच्या ब्रह्माने ब्रह्मकवच केल्यानंतर मग स्वरूप दिसायला लागलं. अशा दृष्टीने हा देव प्रथम अनंत काळामध्ये प्रगट झाला. ज्याप्रमाणे मासा पाण्यावाला दिसतो, पुन्हा पाण्यात जातो, लांब खोल दिसत नाही, फक्त पाणी दिसतं, त्याप्रमाणे हा जो सहस्र शीर्षा पुरुषा सहस्रपात सुवृत्ताय दशांगुल, हा जो परमेश्वर परमात्मा आहे, तो जेव्हा आपल्या पुढे येईल तेव्हा आपल्याला दिसतो. आणि जेव्हा दूर जातो तेव्हा त्याला प्रकाश पडला भयंकर, सूर्यासारखा भयंकर लखलखाट. आणि मग त्या पांडुरंग म्हणाले तर अशा दृष्टीने आम्ही असा अवतार धारण केलेला आहे. म्हणजे अवतार धारण केला, शरीर धारण केलेलं आहे. मी जसा तसा आहे. तुमच्या नाकामध्ये ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला नाकाचं कवच आहे. शीतावरून भाताची परीक्षा, नारळाची करवंटी आहे, आतमध्ये पोकळ आहे, शीतावरून भाताची परीक्षा. तर अशा दृष्टीने एक कवच तयार केलेलं आहे आणि कवच तयार करून आम्ही आमचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे, स्वयंसिद्ध. मग नारळाच्या पोकळ जात काय नाही, वारे कुठं काय नाही, फक्त कवटी नरुटी खोबरं हे आलेलं आहे. तसेच तिने शरीर धारण केलेलं आहे. तो आमचं जे मूळ स्वरूप परमात्मा ब्रह्म हे जे आहे, हे आम्ही आजन्मच आहोत. म्हणून जन्म फक्त वस्त्र धारण केले. हे शरीर जे दिसतं नाही, वस्त्र आहे, ते धारण केलेलं आहे. बरोबर. मग पृथ्वीमाता म्हणाली की मी पण अशीच वज्र कवच धारण करून, ओंकार कवच धारण करून प्रगट झालेले आहे. आणि मी काय माती दगड नाही, देवी आहे. मी माझ्या शरीरावरती परत आकाश, वायू, तेज, पाणी आणि पृथ्वी अशी 5 तत्व धारण करून हे शरीर धारण केलं. म्हणजे पृथ्वीत्वाचं आणि सूर्याभोवती फिरते. मला पूर्ण ज्ञान आहे म्हणून मी सूर्याभोवती फिरते, तुटत नाही. सूर्याला पूर्ण असतो ते म्हणून तू जागा स्थिर राहून सगळे ग्रह फिरवतो. कारण हे सगळं जे आहे हे जसं तसं प्रगट झालेलं आहे. स्वयंमेव स्वयंभू. हे सगळे देवदेवता भगवंताने जसं सांगितलं की आधी शेंगदाणे टरफळ तयार झालं, शेंगदाणे, त्याच्यामध्ये छंद आणि स्वराने, त्याच्यामध्ये मगज आला म्हणजे ऋषी आले, आणि त्याच्यामध्ये कोंब आला म्हणजे देवता आले, म्हणजे
4 तत्व बरोबर शेंगदाण्यामध्ये आली. तसं ऋषी, देवता, छंद आणि स्वर अशा दृष्टीने भगवंताने आपलं वस्त्रमय कवच धारण केलं. वस्त्र म्हणजे कपड्याचं कपडा धारण केलेला आहे. आणि त्या कपडा धारण केलेला जीव आहे तो, त्या दृष्टीने हा ब्रह्म आहे. ज्याप्रमाणे मासा पाण्यात जातो दिसत नाही, वर आला दिसतो, तशा प्रकारचा हा सहस्र शीर्षा जो पुरुष आहे, सोमरस पेल्याशिवाय दिसणार नाही. अन्न वरण भात खाऊन त्याचा साक्षात्कार होणार नाही. याचं कारण सांगतो की रामप्रभूने आपलं विश्वरूपण दाखवलं हनुमंताला, मारुतीला. कंदमुळे फळे खाणारे होते म्हणून ते सोमरस त्यांनी पेलेला आहे सतत, म्हणून त्यांनी हे विश्वरूप त्यांना दाखवलं. मग पुढं श्रीकृष्णाने आपलं विश्वरूप अर्जुन दाखवलं, दैलोनी खाणारे. म्हणून गायत्री छंद, अनुष्टुप छंद, गांधार स्वरा या तत्वामधून हे त्यांनी आपलं दिव्य स्वरूप दाखवलं. मूळ स्वरूप कल्किदत्त महाराजांना असे स्वरूप आपल्या अनेक लोकांना दाखवले आहेत. त्याचं कारण असं आहे की देवाने स्वतःहून आपलं शरीर म्हणजे वस्त्र तयार केलं ओंकार स्वरूपातून, त्याच्यात प्रवेश करून आपले पृथ्वी स्वरूप झाले. मग त्यातून पुढे मग हे सगळे जीव जंतू जगता निर्माण झाले. त्याच्यामध्ये वाईट गोष्टी निर्माण होऊ नयेत म्हणून वेदांत छंद आणि स्वर निर्माण केले. त्यांना एक मर्यादा घालून दिली. 24, 28, 32, 36, 40, 872 गायत्री छंद सर्जा स्वर 24, उष्णिक छंद वृषभ स्वर 28, अनुष्टुप छंद गांधार स्वर 32, ब्रती छंद मानदंत स्वर 36, पंक्ती छंद पंचम स्वर 40, त्रिष्टुप छंद दैव स्वर 48, जगती छंद निशा स्वर 72. अशा दृष्टीने हे सगळं तयार झालेलं आहे. मग आता देवाने प्रथम आपलं शरीर निर्माण करताना काय तयार केलं, कोणचं वस्त्र धारण केलं? जगती छंद निषाद स्वर, ओंकाराच्या बिंदूमध्ये अर्ध्या बिंदूमध्ये मेंदू तयार केला. 72 36,000 केंद्रांचा 72 अक्षरातून जगती छंद निषाद स्वर. तिथून पुढे त्यांनी आपलं कपाळ, डोळे, कान तयार केले. त्रिष्टुप छंद दैव स्वरामधून, पंक्ती छंद पंचम स्वरामधून घसा तयार केला, पाठ मान तयार केली. ब्रते छंद निषाद, ब्रते छंद मानंत स्वरामधून 36 अक्षरामधून हृदय तयार केलं, बरगड्या तयार केल्या, हृदयाचा पिंजरा बनवला आणि त्या पिंजऱ्यामध्ये हृदय ठेवलं आणि मग हात तयार झाले. अशा दृष्टीने इथपर्यंत बॉडी तयार करीत आली. मग पुढं नाभीस ठिकाणी अनुष्टुप छंद गांधार स्वरातून नाभी तयार झाली. मग प्रजापतीपाशी त्यांनी उत्पत्ती प्रजापतीपाशी त्यांनी मग पुष्णिक छंद वृषभ स्वरातून ते शरीर तिथपर्यंत ते शरीर तयार झालं. मग त्याच्यानंतर मुळाधार म्हणजे कुंड माकड हळापाशी त्याने गायत्री छंद आणि षडजा स्वर प्रकट केला. पाय तयार झाले आणि मेंदूपर्यंत लहरी पायाच्या अंगठ्यापासून गायत्री छंदाचे लहरी डोक्यापर्यंत आणून ठेवल्या. असे रीतीने शरीर स्वयमेव पारदर्शक स्वरूप ब्रह्मवज्र कवच तयार झालं. मग भगवंत तयार झाल्यानंतर प्रगट झाले. मग शेषनारायण राहू लागले. मग नाभीतून ब्रह्मदेव झाला. मग ब्रह्मदेव यांच्या श्वासातून वेद प्रगट झाले. मग ते सगळे वेद ब्रह्मकानी साठवले आणि मग जगात नियंत्रण राहा म्हणून त्यांच्या कपाळापासून ईशान रुद्र म्हणजे शंकर भगवान प्रगट झाले. त्यांचं एकच काम ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायची. त्याच्यात जर काही चूक झाली तर शंकराने ती तोडून काढायची. अशा दृष्टीने हे सगळं
कला अवतार, अंश अवतार असे कार्य सुरू झालं. पूर्ण परमात्मा जो होतो, ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात असे तयार झालं. असे परमेश्वर स्वयमेव प्रकट झाले. वस्त्र धारण केलं. वस्त्र धारण केलं. शरीर, आपलं शरीर जे आहे वस्त्र आहे. आता आपलं शरीर जर आपण विचार केला हृदयाचा तर आपलं बघा कसं आहे. डोक्याचा विचार करता ते कवटी म्हणजे नारळाच्या, थोडक्यात सांगायचं म्हणजे शेंगदाण्याच्या टरफळासारखी कवटी तयार झाली. मग त्याच्यामध्ये मगज सोडला. मग 36,000 केंद्र तयार झाली. तसं हृदयाचा पिंजरा त्या शेंगदाण्याच्या टरफळासारखा तयार केला छंदाने स्वराने. त्याच्यामध्ये हृदय निर्माण केलं आणि हृदयाच्या ज्योतीत भगवंत राहायला लागले. म्हणजे त्याने आपलं अस्तित्व निर्माण केलं प्रत्येक ठिकाणी. अशा दृष्टीने भगवंताने स्वतःचं शरीर स्वतः तयार केलं. परब्रह्म स्वरूप परब्रह्मचं, आणि त्याप्रमाणे सगळं तयार झालं. आपण पाण्यामध्ये मासा राहतो, त्याच्या चौकून पाणी असतं. तशा प्रकारचे सगळं जग जे आहे हे ब्रह्म जे आहे त्याच्या आत आहे, ब्रह्माच्या बाहेर नाही. सत्य वैकुंठ कैलास जे काय लोक आहेत तुमचे ते ब्रह्माच्या आत आहेत, परब्रह्माच्या आत आहेत, बाहेर नाहीत. आणि परब्रह्म जे आहे त्याचा अंत लागत नाही. किती ब्रह्मांड किती सृष्ट्या जेव्हा काही तर सांगता येत नाही. तर परमेश्वर जो आहे, अज्ञान लोकांना ऐका, निर्गुण निराकार अजन्मज ब्रह्म आहे. त्या ब्रह्माने स्वयमेव ओंकार स्वरूप शेंगाच्या टरफळासारखं ओंकार कवच तयार केलं आणि त्याच्यामध्ये प्रवेश करून हे वस्त्र धारण केलं त्याने छंद आणि स्वराचं. आणि त्या दृष्टीने हे सगळं सृष्टीमधून मालक बनले ते परमेश्वर परमात्मा. मग आपण त्याच्याकरता खूप लिहिलं, पण प्रत्यक्ष देव कसे प्रगट आहेत मला कोणाला माहीत नाही, सांगता पण आलं नाही. मग पृथ्वीमाता म्हणले, हे बघा हे असं आहे, शेतावरून भाताची परीक्षा. तुमचं नाक आहे ना, नाकामध्ये ब्रह्म आहे आणि नाक हे ब्रह्माचं कवच आहे. हा नारळ आहे, त्या नारळामध्ये आत काहीच नाही, हे ब्रह्म आहे आणि याच्यावरती ते कवच आहे. मग इथून शेतावरून भाताची परीक्षा काढायची की सर्व ठिकाणी परब्रह्मच आहे. आणि ओंकार स्वरूपाचं प्रत्येक देवाने आपलं स्वरूप स्वयमेव प्रकट केलं भगवान आदी नारायणाच्या अधिकाराखाली. आणि त्या दृष्टीने सगळे जग नटलेलं आहे. पृथ्वीमध्ये स्फोट झाला आणि मग जग निर्माण झालं, नामक झालं, हे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत इथे लागू पडत नाहीत. कारण परब्रह्म आहे, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं स्फोट होत नाही ना आवाज येत नाही, लक्षात ठेव. हे परब्रह्मामध्ये फक्त शेंगदाण्याच्या टरफळासारखं छंद आणि स्वरापासून कवच तयार होतं आणि तेच ब्रह्म आत बाहेर होऊन आपलं सगुण स्वरूप सजीव स्वरूप दाखवतं. वस्त्र धारण केलेलं आहे त्यामुळे आवाज व्हायचं काहीच कारण नाही. छंद आणि स्वर जे आहे त्याच्यामुळे तयार झाले. स्फोट झाला आणि मग तो कण इकडे पळाला आणि तो कण तिकडे गेला, मग त्याचे जग निर्माण झालं. हे विज्ञानवादी जे आहेत त्याचं मत, त्यांना धर्माचं मत असे, आकाश वायू, आकाश तयार झालं, वायू, आकाश वायू तेज, नंतर पाणी आणि पृथ्वी, 5 तत्व तयार झाली. आणि 5 तत्वाचं हे संपूर्ण मानवी शरीर बनलं. मग ओम कवच जे होतं, ओम कवचातून मग आकार उकार मकार अर्धमात्रा ह्यांचं आम्योपणा सगळं विभाजन झालं. एकाचे 2 तोंड 4. आणि मग आकारामध्ये ये बी म्हणजे गणपती, उकारामध्ये ओ चक्र म्हणजे विष्णू, मकारामध्ये शिवलिंग म्हणजे शंकर, अर्धमात्रा शिव आणि सुदन, अग्निनारायणचे चक्र आहे त्याच्यापासून सूर्यनारायण, आणि मग गणपतीपासून मानव त्याचं रक्त बी, नंतर विष्णूपासून मानव त्याचा रक्त ओम,
मग रुद्र शंकरापासून मानव त्याचं रक्त घे, आणि अर्धमात्रापासून चक्र जे आहे म्हणजे सूर्यापासून मानवून त्याचा रक्त बी. याप्रमाणे हे सगळं जग अशा निर्णया पद्धतीने स्वयमेव प्रगट करून त्याला पुढं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. भान आवाज झाला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा आवाज न होताना हे जग निर्माण झालं. आणि जेव्हा निर्माण झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये नाद ब्रह्म आवाज त्याच्या घडामोडी सुरू झाल्या. म्हणजे हे सगळं घडण्याकरता अनंत कोटी वर्ष गेले, अनंत कोटी वर्ष. आकाश तत्व तयार होणं 864 वर्ष कोटी गेले. वायू तयार होण्याकरता 864 कोटी वर्ष गेले. तेज तयार होण्याकरता 864 कोटी वर्ष लागले. पाणी तयार होण्याकरता 864 कोटी वर्ष लागले. पृथ्वी तयार होण्याकरता 800 कोटी वर्ष लागले. अशा दृष्टीने तुम्ही 800 कोटी गुणले 5 करा, म्हणजे किती, म्हणजे मानव पूर्णत्वाला येण्याकरता किती कोटी वर्षाने मानव पूर्णत्वाला आला हे तुम्हाला कळलं. म्हणजे परमेश्वर जे आहे ते भगवंत देव आहे ते स्वयंमेव प्रकट झाले. त्यांनी फक्त ब्रह्म आहे, त्या ब्रह्माने फक्त वस्त्र अंगावर धारण केलं. ओंकार स्वरूप शेंगदाण्याच्या टरफळासारखं, आणि त्याच्या शेंगदाण्याने ते कोंब आलं त्याप्रमाणे देव प्रगट झालेले स्वयंमेव. आणि त्यांनी त्यांचं रहस्य आता सांगितलं. पांडुरंग म्हणलं ही अशी वस्तुस्थिती आहे. मग पृथ्वीमाता म्हणली, हे जगाला सांगा सत्य ज्ञान, पुराण किंवा तुमचं विज्ञान हे झाकून ठेवा, आणि आम्ही जे तुम्हाला आता सांगितले त्या माताचा स्वीकार करा, म्हणजे तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल. तरी सांगायचा मुद्दा असा आहे की या परमेश्वराने स्वयंमेव स्वतः प्रगट झाले. त्यांचं कोण निर्माण करता नाही, कोणी नाही. परब्रह्म हे जसं तसं कायम आहे. अनादिकालापासून त्याचा नाश होत नाही, जन्माला येत नाही, मरत नाही, काय नाही. अगोदर अदृश्य आहे. अहो तुमचं नाक आहे, त्याच्यामध्ये अदृश्य सुरुवात ब्रह्म आहे. ते दिवशी शक्य आहे का त्याचं ज्ञान होते का तुम्हाला? नाही. पण त्या ब्रह्माने तुमचं नाकाचं कवच तयार केलं आणि त्यातून तो ब्रह्म आहे. तशा प्रकारचं जसं नाक तुमचं तयार झालं तेव्हा पोकळे आहे, तशा प्रकारचं हे कवच तयार करून देवाने आपलं अस्तित्व स्वतः सिद्ध केलं. मग जग निर्माण झालं. मग गुरुबा आता साधी गोष्ट आहे, हे गुरुत्वाकर्षण सगळं जग फिरतं असं म्हटलं जातं. तर तुमचं काही सिद्धांत असेल ते पहा. आपण देवांचा सिद्धांत असा आहे, चेंडू घेतला आणि दगड घेतला, वावर आकाशात फेकला, लांब उंची गेला, दोन्ही खाली आले. दोन्ही खाली आल्यानंतर दगड जागेवर थांबला आणि चेंडू टुन उड्या मारीत पुढे चालला. म्हणजे गुरुत्व आकर्षण हे ठराविक मर्यादित काम करतं. आणि चेंडू जो आहे तो माया आकर्षण तत्वाचा आहे. पृथ्वी लंबवर्तुळाकार फिरते, काही ग्रह लंबवर्तुळाकार सूर्याभोवती फिरतात. हे माया आकर्षण आहे, गुरुत्व आकर्षण नाही. गुरुत्व आकर्षण म्हणजे समतोल राहिलं पाहिजे. इकडे 50 फूट, इकडे कुठून मारतो तर 50 फुटावर फिरला पाहिजे. आता पृथ्वी काय व्हायला जवळजवळ किती कोटी मैल पृथ्वी सूर्याजवळ येते, पुन्हा पृथ्वी पुन्हा सूर्यापासून किती कोटी मैल दूर जाते. म्हणजे हे माया आकर्षण आहे. या माया आकर्षणावर सगळे जग चालतं. हे माया आकर्षण आहे. तर त्या दृष्टीने सगळं तयार होतं. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे मानवी शरीर तयार झालं. मग मानवी शरीरा म्हणजे शिरा आहेत, मज्जातंतू आहे, ते कसे काय तयार झाले? नारळाचे शेंडी, नारळ घेतला, त्या नारळावर कवच आहे. नारळावरून पाहिलं तर गोल गरगरी अगदी पद्धतशीर कवच आहे. तशा प्रकारचं आतमध्ये शिरा आहेत, तंतू आहेत. तशा प्रकारचं कांद्याची पात घेतली आपण, कांद्याची पात आतून पोकळ आहे आणि आतून हवा असते. मग कांदा जो आहे हा कशामुळं पोकळ आहे? कांद्यामध्ये जस्त आहे, जस्त असल्यामुळं ते कांद्याची पाकळी व्यवस्थित वाढते.
कांद्यामध्ये जस्त आहे म्हणून त्याची पाकळी वाढते. तसं आपलं ज्या मानवाच्या शरीरामध्ये त्या सोमरस पिल्यानंतर उत्तेजित होतात आणि मग लोह, तांबे आणि जस्त हे 3 एकत्र होतात आणि ती एकत्र तिन्ही होऊन अवयव बांधतात त्यांचे आणि मग आपल्या शिरा तयार होतात. छंद आणि स्वर आधी तयार होतात आणि छंद स्वर तयार झालं की कांद्याच्या पाथीप्रमाणे त्या शिरा तयार होतात पोकळ आणि त्यातून मग रक्तपुरवठा किंवा हवेचा पुरवठा, प्राणवायूचा पुरवठा होतो. म्हणजे आपली ज्या शिरा आहेत सगळ्या शरीरातल्या त्या शिरा लोह, तांबे आणि जस्त यांच्यापासून पेशी सुद्धा तयार होतात. हा सोमरस पेल्यानंतरच लक्षात ठेवा. जे सोमरस पेतील त्यांच्या शिरा ह्या शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित कायम वाढून राहतील. त्या कमी जास्त होणार नाहीत आणि कमी झाले तर त्रास होतो. विज्ञानामधून ज्या तुमच्या खाण्यापिण्यातून ज्या शिरा तयार होतात त्याच्यामध्ये जस्त नसतो. जस्त नसणाऱ्या ज्या शिरा आहेत, रक्तवाहिन्या आहेत, अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या आहेत, त्या सगळ्या शिरा ज्या आहेत त्याच्यामध्ये जर समजा जस्त नसेल, फक्त लोह तांब्यात असेल, त्याचा अंश असेल अवयवामध्ये, तर त्या शिरा बारीक बारीक होत चालतात. बहुतेक माणसांना हाच रोग आहे जगामध्ये आणि तो दुरुस्त करणे फार अवघड आहे. शिरा एकदा बारीक होऊन त्या मोठ्या होऊ शकत नाहीत. मग तुम्ही जर मका खाल्ली, कांदे खाल्ले, तुमच्या शरीरात जास्ताचं प्रमाण 90% जर वाढलं पेशीत, तर तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण प्रगट होतात आणि ते अल्फा किरण झाल्यानंतर तुमचं शिरा सुखरूप राहतात. नाहीतर मग त्यात गॅमा आणि बेटा किरण आले की शिरा तुटून जातात, त्यात गाठी तयार होतात. सगळ्या जगाच्याकडे लक्ष नाही या गोष्टीकडे, पण लक्ष ठेवा. कारण का हे जे सगळे रोग तयार होतात यांना सुद्धा गॅमा आणि बेटा किरणाचा पाठिंबा असतो, त्यामुळे रोग तयार होतात. आणि सगळे रोग बरे का होतात ते फक्त फॉलिक ॲसिडमुळे. फॉलिक ॲसिड म्हणजे संस्कृतमध्ये पवमान सोमा, सोमरस. हा सोमरस म्हणजे फॉलिक ॲसिड आहे. आणि तो सोमरस आपण पेलो सतत, ऊसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस याचं जर आपण कायम सेवन केलं तर आपल्या ज्या शिरा आहे शरीरातल्या, मेंदूतल्या सगळ्या शिरा व्यवस्थित होतात, कमकुवत होत नाहीत. एक व्यक्ती पार वाळून गेली, म्हणजे महाराज ही व्यक्ती पार वाळून गेली, शिरा फार कमकुवत झाल्या, खूप औषध पाणी केलं. मी म्हणलं बाबा हे शिरा होतील व्यवस्थित, पण याला एकच याच्यामध्ये जस्त नाही शिरेमध्ये. डॉक्टरून तपासा जस्त रिपोर्ट, डॉक्टरने सांगितलं बरेचसं जस्त कमी आहे, पेशीमध्ये 90% जस्त पाहिजे. ते 90% जेव्हा पेशी जस्त असेल तेव्हा 100% तुम्हाला फॉलिक ॲसिड मिळेल. म्हणजे तुम्हाला अल्फा किरण तयार होईल. म्हणजे तुमच्या शरीरात जर 60% पेशी जस्त असेल तर तुमच्या शरीरामध्ये 60% अल्फा किरण, 40% गॅमा बेटा किरण प्रवेश करून पेशी मारणार. तांबड्या पांढऱ्या प्लेटनेस हे पेशी वाढून देणार नाही. तो ज्यावेळेस शरीरामध्ये अल्फा किरण तयार होईल तेव्हा शरीराला पेशी वाढतात, तसे वाढत नाही. मग मला तर तुम्ही असं करा, कांदा आणि मका खायला सुरुवात करा, 3 महिन्यांनी बघू. 3 महिन्यामध्ये ती व्यक्तीची प्रकृती अगदी ठणठणीत झाली. कारण शिरा चोकाप झाल्या होत्या, त्या सगळ्या शिरा लोह, तांबे आणि जस्त आणि अल्फा किरण अशा गोष्टीतून त्या शिरा अगदी पोळ्यासारख्या चांगल्या व्यवस्थित तयार झाल्या. मग आपल्या शरीरात किती टक्के तयार काम करतात त्याला काय तुमच्याकडे पुरावा आहे ना? कारण व्होल्टेज नंबर 3
आता व्होल्टेज नंबर 3 जर तुमचा समजा, व्होल्टेज नंबर 3 जर तुमचा समजा 10 mm आला, तर तुमच्या शरीरामध्ये 100% अल्फा किरण असून तुमच्या सर्व शिरा, हृदय, मेंदू 100% कार्य करतात. आणि जर समजा 3 नंबर व्होल्टेज जर 6 mm आला तर 60% काम करतात, 40% काम बंद आहे. आणि ते एकतर आजारी असलं पाहिजेत, नाही तर त्रास होत असला पाहिजे. आणि आधी कोणी आल्यानंतर कधी चांगलं, कधी दुखणं, कधी बरं. आज चांगलं वाटलं बरं का, आज चांगलं वाटतं बरं का, काय काळजी करायचं का नाही. तास 2 तास रडायला. आता लय पोट दुखलं, आता डोकं दुखल्याचं कारण आहे 3 नंबर जो व्होल्टेज आहे तो अधिक आणि उणे झालेला आहे. त्यामुळं तुम्हाला तास 2 तास बरं वाटणार, पुन्हा 1-2 तास त्रास होणार. प्रारब्ध आहे राव, नशीब आहे, कोणतरी करणी केली, जादू लावली. हे सगळं डोक्यातून काढून टाका आणि तुमचं व्होल्टेज तपासा. तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण किती आहे. 3 नंबरचे व्होल्टेज जास्त व्होल्टेज आहे. 1 तांबे लो, 2 तांबे 3 जास्त. यातून अल्फा किरण 3 नंबरच्या व्होल्टेजमधून ज्ञान होतं आपल्याला, की आपल्या शरीरात अल्फा किरण किती काम करतो. नंतर गॅमन बेटा किरण आपल्या शरीरावर किती हल्ला करतंय, मग आपलं शरीर किती टायमाला आजारी पडणार. याच्याकरता हे दुरुस्त होण्याकरता तुम्हाला गायत्री छंद, उष्णिक छंद, अनुष्ठुप छंद, बृहती छंद, पंक्ती छंद, त्रिष्टुप छंद, जगत, या सगळ्या छंद स्वरांचा अभ्यास करणे किंवा मंत्र म्हणणे आवश्यक आहे. आता हे पाणी आहे, तर पाण्यात काठी आपली टुबुक टुबुक, तर सगळा कचरा कुठे गेला, बाहेर गेलेला आहे. पाणी स्वच्छ झालं. पण ते काठी नुसती तुम्ही पाण्यात बुडून ठेवली, मग ते कचरा त्या काठीला चिकटणार, बाहेर जाणारच नाही. तर विज्ञान जे आहे ते काठी पाण्यात ठेवणार आहे. त्यामुळं सगळं ते कचरा, औषध त्या चिकट पुढे जातच नाही. आणि धर्म जो आहे तो काठी आपडतो तेव्हा छंद आणि स्वर ज्या लहरी उमटतात. त्यामुळे शरीरातले पाण्यातला कचऱ्याचा बाहेर जातो. त्याप्रमाणे आपल्या शरीराचे घटक, दूषित घटक आहेत ते अन्न, पाणी, अन्न, पाणी, औषध आणि वातावरण, हे 4 घटक आपल्या शरीरातून बाहेर निघावं लागतात. तेव्हा आपल्याला सुख शांती मिळते. मग आता याच्याकरता उपचार पद्धती, दैवी संपत्ती वाचा, आपले ग्रंथ वाचा. आणि खायचं काय, फळांचा रस, नारळाचं पाणी, ऊसाचा रस आणि आमरस म्हणजे आंब्याचा रस, हे प्रमुख याच्यामध्ये घटक आहेत. ते घटक जर आपण पाळले, आणि दुसरा मुद्दा, हे पेल्यानंतर आपल्या शरीरात सोमरस तयार होणार. आणि त्याच्याबरोबर आपल्या शरीरामध्ये लोह, जस्त, तांबे तयार होईल. सोमरसामधून पवमान स्वाम म्हणजे अल्फा किरण तयार होईल. आणि मग आपल्या शरीरात सगळ्या पेशी समतोल वाढतील. कुठलेही मंत्र म्हणून या वाढत नाहीत. 28, 32, 36, 40, 48 आणि 72 अशा अक्षरातले मंत्र म्हणलं तरच आपल्या शरीरात सगळ्या पेशी, सगळ्या शिरा, अल्फा किरण, नंतर आपल्या शरीरात आरोग्य, आधी भौतिक, दैविक, आध्यात्मिक प्रगती होते, म्हणजे परमेश्वर कृपा होते. सोमरस पेल्यानंतर आपले जे 6 बटणं आहेत, ती 6 बटणं 6 mm ते 10 mm समतोल राहतात. आणि त्यावेळेला मग 7वं VCG म्हणजे वेद छंदो कार्डिग्राम, म्हणजे जगती छंद, निषाद स्वर हा प्रकट होतो. आणि मग आपल्या शरीरात सुख समाधान मिळतं. म्हणजे निर्गुण निराकार जो परमेश्वर आहे त्यांनी सगुण स्वरूप धारण केल्यानंतर या जगसृष्टीची पुढची रचना, तिची व्यवस्था अशी लावलेली आहे. आणि त्या दृष्टीने हे सगळं जग कार्य करीत आहे. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हाय ग्रीव गो नदी गंगा मैया की जय.
सर्व जगाचा नियंत्रण करता ओ सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सहृता दशांगुलम सनातन देव आहे. आणि ओम स्वयंभू ईश्वराया श्रीराम तनेश्वर कलकत्ता महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वं शक्तिपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. शनीश्वर महाराज की जय. हनुमंत की जय. सर्व देवदेवता की जय. यज्ञ नारायण की जय. सर्व देवदेवता की जय. साधु संतन की जय. सर्व विश्वाचे कल्याण असो. हरि ओम दत्त. ओम शांती शांती शांती.